तर हाय नमस्कार, स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आणि आज बघा संडे स्पेशल आम्ही इडली गरमच आहे. काय गरज आहे का? माहिती ना गरम आहे, हात लावायची काय गरज आहे का? अवघड खेळ आहे तुमच्या पुढं. आणि आता इडली स्पेशल आहे मग आमचं. तेवढे नारळ कुठे दे सूरज मला. कसं आहे कधी मध्ये ना असं बेत करावाच लागतो. रोज रोज भाजी भाकरी भाजी भाकरी भाजी भाकरी वैताग येतो, कंटाळा येतो. रोज रोजीची एकच पदार्थ खायचा नसतो. कधीतरी असं वेगळं ट्राय करावं लागतं. तिकडे याळा लाईट बी गेली कसं बारीक करू पण हे बघ एवढं मस्त एवढं मोठं बारीक एवढं. आणि संध्याकाळी याचे ना मी ढोसे करणार आहे बघ. एवढं मोठं बारीक करून ठेवलंय. संध्याकाळी मी आज थांब ना दम धर ना. शांतीला धर नाही तर कांतीला बोल. शांतीला धर ना तर कांतीला बोलून टाकन मी. आमच्या कॅमेरामॅनच्या अंगात आलं का काय दम तुम्ही बी दम धरा. तर मंडळी बघा पटापट आता मी इडली करून टाकते. अंगात आलं त्याच्या बी अंगात आलं भूसाठी लागत करतो निसता. तर पटापट इडली करून टाकते मी. आणि तुला गेम खेळायची गडबड आहे का? एवढ्या केल्या तर आता लय गरम आहे. कसं भरायचं सुटकीच बसते. तर आता बघा ते कशी निघते त्या. थांब येऊ गरम येला का? वरती फरकी वर कर माग सरक ना वरती कर. अरे बघा मी नाही याच्यात खत सोडा काहीच नाही टाकलेलं बरं का. किती घुसघुशीत मऊ सुटसुटी झाली आणि फुगली पण अशी चांगली मस्त. खता सोडा नाही टाकला मी. गोडी जिंदगी हे आता एक काढून टाकायला लागलं. एक तर लाईट बी नाही कसं बारीक करते तेव्हा तसं पडावं लागतं. वर्गात शिकला प्रगती झाली. इकडून मार ना इकडून इकडून सगळीकडून मारावं लागत असं. म्हणजे खोबळा असलं ना ते माझ्या पोराकडून मी नारळ असं म्हणते बाईने नारळ फोडून पोराकडून नारळ फोडून घ्यायला पाहिजे माझ्या. ते बघा लागला कॉय काय बिचाराचा धंदा आहे ते बिचार का असू दे. हा असं खोबरा निघला बघा. दोन खोबरे निघले दोन खोबरे सगळे कोण फोडायचं असतं रा. थांब काय थांब. वाव व्हेरी नाईस. हे कशाचे नारळ आहेत माहिती ना? हे माझ्या वटीला आलेले नारळ आहेत आणि परडीत आलेले नारळ आहेत. त्याचा असा उपयोग करा. आणि हे ना मी ह्याला खाते खराब आहे बघू. हिचं तेल होत असते. देवे कोण? हा म्हणते खोबऱ्याचं तेल होते. खराब आहे. आम्ही खातोय नारळ. खोबरं नारळ लाईट कशी गेली आम्ही बदल. तर मंडळी बघा फायनली माझ्या आता सगळ्या इडल्या बनवून झाल्या. आम्ही चौघच आहेत खायला. चौघापुरत्या इडल्या बनवल्या आता 4-5 भांडे. आणि नारळ बिरळ वगैरे बारीक करून ठेवले. आता नारळाची चटणी करते आणि खातो मोठं आता गोडवानी. आणि कोणाला आवडते नक्कीच कमेंट मध्ये सांगा इडल्या. मी असं कंटिन्यू करत नसे. कधी मध्ये तर असं ध्यानाला आलं तर बाज खाऊच वाटली म्हणल्यावर. असं विकत घ्यायची म्हणली ना 20 रुपयाच्या 4 इडल्या. 20 रुपयाच्या 4 इडल्या आणि एवढी त्याच्यासोबत चटणी. ते ठीक आहे ना. याला मेहनत बी भरपूर लागते. विकते ती काय चुकीचं नाहीये कारण की कष्ट भरपूर आहे याच्या मागं. पटापटा करून घेते सगळं. तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूया थोड्या वेळाने. तर मी चटणी करून घेते. तुम्ही पण या इडली खायला. बघा आता माझं झाले सगळे इडली वगैरे बनवून.
आणि रात्रीची भाकर आणि बटाट्याची भाजी होती ती पण खाऊन घेणार आहे मी. अरे हे बघा टोपलं भर इकडे इडली बनवली आता, इकडं कढईभर चटणी बनवलेली नारळाची आणि ही मी खाणार रात्रीचं. तर तुला आवडते तरी इडली? हां. तुला आवडते का रे? नाही खाऊ नको मग, ही रात्रीची भाजी भाकर खा. तर मग आता मला आवडते इडली, आम्ही खाऊन घेतो ओके मध्ये. आणि ह्या पोराला बारकेला ना अशी मारणार आहे ना, मुदाम मी व्हिडिओ बनवत असले ना तुम्ही मुदाम करता, मुदाम हा मुदाम करता ना होय? अय मुदाम करतो ना तू? हा मुदाम आपटितो, बाटल्या आपटितो, नाही तर कशाच तरी आवाज करतो, मग जाणून बुजून सगळं ना. हा तुम्हाला मार बघितलं का, बापाचा मार बसणार तुम्हाला मुदाम करता. तर आता आम्ही जेवतोय, या तुम्ही जेवायला, इडली खायला इडली. आणि संध्याकाळी काय करणार माहिती का तुम्हाला, ते नंतर बघा तुम्ही संध्याकाळी काय करणार आहे. चल रे डोसे करणार नंतर बघते. तू गप्रे ऐ येडी तू येडा येडी. तुला खायचं आहे का? हा चल मग चला जेवायला या मंडळी. जेवण करायला तर भरपूर उशीर झाला आहे, गरम बिलय होत आहे, पाऊस आता उघडलेला आहे पूर्णपणे, फक्त गरम होत आहे मुंबईमध्ये, बा दुसरं काहीच नाही. बाय आता जेवून घेतो. तर बघा मंडळी आता आमची दुपारची जेवण वगैरे झाले, सगळं निवांत आरामात झालं, त्या सगळ्या झोपा वगैरे खाल्ल्या, चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला आमचा. आणि तुम्हाला कधी आमच्या ना बाथरूममध्ये ना खेकडा चाललेला, खेकडा बाथरूम संडासमध्ये पहिल्या माळ्यावर जो विचार करा तुम्ही, जर पहिल्या माळ्यावर खेकडा येऊ शकतो तर साप पण येऊ शकतो, काय पण येऊ शकतं. तर कसं आहे जपून जाताना ना बाथरूम खाताना जपून खोलायचं, जपून जात जा. आणि हे बघा आता मी शेतात बीट केलं, इकडं बटाट्याची भाजी बनवली, सुका बटाटा बनवलाय, पटापट डोसे बनवून घेते. इकडं पाणी सुटलंय, ओकेमध्ये सगळं काम चालू आहे माझं. सकाळी इडली केली ती पोरांना, पोर बोलवते डोसा कर तर म्हणलं संध्याकाळची डोसा करावं, डोसा करते पोरांना खाण्यासाठी. उशीरच झाला जरा मला. बघा डोसा ब्राऊन नाही त्याला पूर्ण, फ्रायच होतोय ना म्हणून. डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन, हे काय असं झाला ब्राऊन 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 पातळ डोसा बनव. असंच कंटिन्यू करा तुम्ही आता. तर हे कर ती हँडल